मिरज तालुक्यातील वड्डी गावचे सुपुत्र, माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, सर्व समाजाच्या मदतीला धावून येणारे, उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं अनेक कुटुंबाचा आधारवड ठरलेले दयावान व्यक्तिमत्व माननीय श्री राजू वजीर उर्फ दयावान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री राजू वजीर मित्र परिवार, महाराष्ट्र आणि कर्नाटक। माजी मंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते काँग्रेस कमिटीत पदवीधर मतदार नोंदणीचा प्रारंभ। राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक माननीय रमेश बागवे साहेब यांच्या हस्ते काँग्रेस कमिटीमध्ये पदवीधर व शिक्षक मतदान नोंदणीस प्रारंभ करण्यात आला। या वेळेला सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार माननीय विक्रमदादा सावंत, युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम, प्रवक्ते संतोष पाटील, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे निरीक्षक अमर खानापुरे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सिकंदर जमादार, संभाजी पाटील, शिवाजी मोहिते, मार्केट कमिटीचे माजी चेअरमन सुभाष तात्या खोत, जैन समाजाचे अल्पसंख्याक राज्याचे उपाध्यक्ष देशभूषण पाटील, माजी नगरसेवक राजेश नाईक, मयूर शेठ पाटील, प्रमोद सूर्यवंशी, शेवंताताई वाघमारे, वर्षाताई निंबाळकर, बाबासाहेब कोडक यांच्या हस्ते पदवीधर नोंदणीस प्रारंभ करण्यात आला। यावेळेला शिक्षक निरीक्षक माजी मंत्री माननीय रमेश बागवे म्हणाले की भविष्यात जिल्ह्यात होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने एकजूट करून काँग्रेसचा झेंडा फडकवावा असं सांगितलं। ते पुढे म्हणाले की प्रवक्ते संतोष पाटील बेरोजगार पदवीधरांसाठी करत असलेलं काम व पुणे पदवीधर मतदारसंघातील नवीन मतदार नोंदणीसाठी करत असलेलं काम, त्यांचे काम कौतुकास्पद आहे असं वक्तव्य केले। यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले, पैगंबर शेख, मौला वंटमारे, अमित पारेकर, अनमोल पाटील, स्वप्नील शेटे, सुशांत कदम, MK कोळेकर, खुदबुद्दीन मुजवर, राजेंद्र कांबळे व अनेक जण उपस्थित होते। आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आदरणीय रमेश बागवे साहेब यांच्या हस्ते पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणीस मतदार नोंदणीस फॉर्म भरायच्या मतदार नोंदणी अभियान आज या काँग्रेस कमिटीमध्ये त्यांच्या हस्ते सुरुवात केलेली आहे। त्यांच्याबरोबर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रभारी सन्माननीय अमर खानापुरे साहेब, त्याचबरोबर सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार सन्माननीय विक्रमसिंह दादा, त्याचबरोबर युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम, सांगली काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सिकंदर जमादार सर, सन्माननीय शिवाजीराव मोहिते, सन्माननीय संभाजी पाटील, माजी नगरसेवक राजेश नाईक साहेब, मयूर शेठ पाटील, प्रमोद सूर्यवंशी, शेवंताताई वाघमारे, त्याचबरोबर बाजार समितीचे माजी चेअरमन सन्माननीय सुभाष तात्या खोत यांच्या शुभहस्ते आज पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणीचा शुभारंभ झालेला आहे। या माध्यमाद्वारे तमाम सांगलीकरांना व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदवीधर व शिक्षक लोकांना माझी विनंती आहे की आपण दिनांक 6 नोव्हेंबर ही लास्ट तारीख आहे, त्याच्या आधी आपण आपले मतदार नोंदणी फॉर्म भरावेत। ऑनलाईन भरले तर चालतील किंवा ऑफलाईन भरले तर चालतील। ऑफलाईन जर भरायचे असेल तर त्याच्याबरोबर आपल्याला आधार कार्ड, मार्कशीट किंवा सर्टिफिकेटचे गॅजेटेड ऑफिसरचे सही केलेले ट्रू कॉपी हे आमच्याकडे द्या किंवा इथं काँग्रेस कमिटीत किंवा पुरवठा शाखा जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी 6 तारखेच्या आत देऊन जे पदवीधर 2022च्या आतील पदवीधर आहेत त्यांनीच फक्त नोंदणी करायची आणि ती नोंदणी लवकर दिनांक 6 नोव्हेंबरच्या आत करावी अशी विनंती आहे। धन्यवाद।